नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अवघा काही वेळ राहिलाय फायनल एक्झामसाठी. फर्स्ट पेपर तुम्हाला संहिताचा मिळणार आहे. परंतु त्याआधी मोस्ट ऑफ मुलांची होणारी चूक आपल्याला टाळायची आहे. ती म्हणजे फर्स्ट पेपरमध्ये होणारं टाईम मॅनेजमेंट. आपल्याला खूप काही येत असतं, खूप काही अभ्यास केलेला असतो, परंतु एक्झाममध्ये ते एकच क्वेश्चन लिहीत बसतो आणि बाकीचा क्वेश्चन सुटून जातात आणि मार्क कमी पडतात. या प्रॉब्लेमपासून आपल्याला वाचायचं आहे. त्याच्यामुळे स्पेसिफिक क्वेश्चन्सला स्पेसिफिक टाइम देणं गरजेचं आहे. आता या व्हिडिओमध्ये जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण तुमचं प्रिपरेशन चालू आहे. फक्त टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलूया की कसं टाइम मॅनेजमेंट करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिले पहिला जो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तिथे तुम्ही गणणार आहात सगळेजण. कारण पहिला क्वेश्चन लिहिण्यामध्ये मोस्ट ऑफ जण आपण खूप जास्त वेळ देतो. अर्धा-अर्धा तास पहिला क्वेश्चन मुलं लिहितात. परंतु नंतर त्यांना जाग येते की मी अर्धा तास एकच क्वेश्चन लिहितोय आणि पुढचा पेपर आपल्याला अटेम्प्ट करता येत नाही. त्याच्यामुळे स्पेसिफिक क्वेश्चन्सला स्पेसिफिक टाइम लिमिट ठेवूनच आपल्याला तो तेवढंच कंटेंट लिहायचं आहे. होऊ शकतं की तुम्हाला त्याविषयी बहुत सारं कंटेंट माहीत आहे आणि तुम्हाला लिहायचंय, परंतु सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. तर स्पेसिफिक पेपरमध्ये जे विचारलं आहे तेच लिहून यायचंय. पेपरमध्ये जे विचारलं नाही ते लिहून यायचं नाही. जर तो क्वेश्चन आपल्याला येत नसेल तर तुम्ही रिलेटेड गोष्टी लिहा. परंतु एखाद्या क्वेश्चन विषयी बहुत सारं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत. मग तुम्ही त्या क्वेश्चन मध्ये जे विचारलं आहे फक्त तेवढंच व्यवस्थित लिहून यायचं आहे. पॉइंट वाईज लिहून यायचे, फ्लो चार्ट्स काढायचे आहेत आणि क्वेश्चनचा नंबर टाकायचा आहे. एमसीक्यूचा कोड कोणीही विसरणार नाही. पहिले गेल्या गेल्या एमसीक्यूचा कोड, म्हणजे जेव्हा तुम्हाला एमसीक्यूचा पेपर देतील तेव्हा एमसीक्यूचा कोड तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. आता नवीन जो आपलं सर्क्युलर आलंय त्याच्यामध्ये दिलंय की शेवटचे 30 मिनिटं आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे. त्याच्यामुळे पहिला 2.5 तास तुम्हाला एसक्यू आणि एलक्यूला द्यावा लागणार आहे. त्याप्रमाणे आपण थोडंसं डिस्कस करूया की एसक्यूला किती वेळ द्यायला पाहिजे आणि एलक्यूला किती वेळ द्यायला पाहिजे. एलक्यू एलक्यूला किती वेळ द्यायला पाहिजे मित्रांनो? एलक्यूला 16 ते 18 मिनिटं आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला देता येणार नाही. 10 मार्कासाठी जो क्वेश्चन येतो त्याच्यासाठी 16 ते 18 मिनिटं बस. तुम्हाला त्याविषयी कितीही जरी येत असलं तरी तेवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला म्हणता सर किती पेज लिहायला पाहिजे? पेजवरती काही नाहीये. तू कंटेंट जर व्यवस्थित लिहिलंस, करेक्ट लिहिलंस तर मार्क मिळतात. ठीक आहे. तरी तू असे सिंगल पेज मध्ये 3 पेज, 3 ते 3.5 पेज पर्यंत आपण एलक्यू लिहू शकतो आणि तो 16 ते 18 मिनिटांमध्ये व्यवस्थित होऊन जातो. ठीक आहे. टाईमकडे लक्ष ठेवायचं. आपल्या क्लासरूममध्ये घड्याळ असते, स्वतःची घड्याळ घेऊन जायची नाहीये. क्लासरूममध्ये घड्याळ असते. ती तिथे बरोबर आपलं टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे. पहिला क्वेश्चन चालू आहे. 10 वाजता चालू झालोय. 10 वाजता चालू झालोय. एलक्यू चालू केलेला आहे. तर 10:15 पर्यंत किंवा 10 वाजून 18 मिनिटापर्यंत पहिला आपल्याला एलक्यू संपवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा एलक्यू आपल्याला तेवढ्याच पुढच्या 18 मिनिटांमध्ये संपवायचा आहे किंवा 16 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. असं आपल्याला डिव्हायडेशन करावं लागणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही जर 18 मिनिटं जरी एकाला दिले तरी तुम्हाला 72 मिनिटांमध्ये तुमचे सर्वचे सर्व एलक्यू संपून जातील 72 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर एसक्यू साठी वेळ. तुम्हाला जर पहिले एलक्यू जर सोपे वाटत असतील तर एलक्यू पासून सुरुवात करा. एसक्यू सोपे वाटत असतील तर एसक्यू पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. हा कन्फ्युजन नसला पाहिजे. मित्र करतोय म्हणून आपण एलक्यू पासून चालू किंवा एसक्यू पासून चालू. आपल्याला जे क्वेश्चन्स येत आहे त्याच्यापासून चालू करायचे. परंतु महत्वाचा नियम, तुम्ही जर एलक्यू चालू करताय तर पहिले 4ही एलक्यू लिहायचे. मग त्याचा सिक्वेन्स मागे पुढे झाला तरी चालेल. परंतु एलक्यू चालू केले, सर्वचे सर्व एलक्यू लिहायचे. आणि जर एसक्यू चालू केले तर सर्वचे सर्व तुम्हाला एसक्यूच लिहायचे आहेत. असं नाही की पहिला एलक्यू त्याच्यानंतर 7वा एसक्यू लिहिला, पुन्हा दुसरा एलक्यू लिहिला, पुन्हा 4था एसक्यू लिहिला, असं जमणार नाही. एकदा एलक्यू चालू केले एलक्यूच लिहायचे, एकदा एसक्यू चालू केले एसक्यूच लिहायचे आहेत. आणि जसा एलक्यू साठी आपण 16 ते 18 मिनिटं म्हटलं, तसंच एसक्यू साठी 8 ते 10 मिनिटं वेळ द्यायचा आपल्याला. किती वेळ द्यायचा आहे? 8 ते 10 मिनिटं वेळ द्यायचा आहे. बस झालं एसक्यू साठी. 10 मिनिटाच्या वर कोणताच एसक्यू आपला गेला नाही पाहिजे. 8 मिनिटांमध्येच कव्हर झाला पाहिजे. परंतु 10 मिनिटाच्या वर मॅक्झिमम टाइम झाला. 10च्या वर गेलाच नाही पाहिजे कोणता एसक्यू. टाइम लावूनच आपण क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. तुमचे 80 मिनिटांमध्ये पूर्ण एसक्यू सॉल्व्ह होतील. ठीक आहे. पहिले 72 आणि आताचे 80. ठीक आहे. आता राहिले एमसीक्यू. एमसीक्यू एमसीक्यू साठी किती वेळ? एमसीक्यू साठी तुम्हाला 30 मिनिटं वेळ दिलेला असतो, परंतु तुम्ही 25 मिनिटं युटिलाइज करायचा. 5 मिनिटं पहिल्यामध्ये यूज केला आपण. ठीक आहे. 25 मिनिटांमध्ये तुमचे पूर्ण तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आणि व्यवस्थित लिहून यायचे. एमसीक्यूचा कोड टाकायचा आहे. कळतंय? काय म्हटलं? एमसीक्यूचा कोड टाकायचा आहे. एक्झाम झाल्यानंतर मला कोणीही मेसेज करायचं नाही की सर एमसीक्यूचा कोड नाही टाकला तर एमसीक्यूचे मार्क मिळतात का? हा क्वेश्चन मला विचारायचा सुद्धा नाही व्हॉट्सअपला तुम्ही. कारण तुमचं पहिलं काम असणार एमसीक्यू पेपर आल्या की एमसीक्यू पेपरचा कोड टाकायचा आहे. तुम्ही कोड नाही टाकला तर काय फायदा आहे त्याचा? कारण तुम्हाला वेगवेगळे कोड आहेत.
ठीक आहे. तरी तुम्ही एवढ्या गडबडीमध्ये कोडच टाकायचं विसरून येतात. दरवर्षी 10 कमीत कमी 10 मेसेज येतात, की सर मी कोड विसरलोय. ती चूक तुम्हाला करायची नाही. एम-सी-क्यूचा कोड अजिबातच विसरायचं नाहीये. ठीक आहे. ए-ला तुम्ही किती वेळ देताय तुम्ही? 16 ते 18 मिनिटं. एस-क्यूला तुम्ही 8 ते 10 मिनिटं आणि याला 25 मिनिटं. असं तुमचं 180 मिनिटं म्हणजे 3 तासामध्ये हे सर्व गोष्टी कव्हर होणार आहेत. ठीक आहे. मग तुम्ही पेपर बघितल्यानंतर थोडंफार याच्यामध्ये चेंजेस करू शकता. जसं तुम्हाला फ्लेक्सिबल वाटत आहे. एकदम काळजी करायची गरज नाहीये. आरामशीर पेपर सोडवा, रिलॅक्समध्ये पेपर सोडवा. तुम्ही जर पेपर लिहिला तरी पास होणार आहात. पेपर पास होण्यासाठीच येतो. असं नसतं की युनिव्हर्सिटी म्हणते की यावर्षी चला आपण 50% पेक्षा जास्त फेल करूया. असं काहीच नाहीये. पास होण्यासाठी पेपर येतो. फक्त तुम्हाला आता वर्षभर अभ्यास केलेला पेपरवरती मांडायचंय. काही जास्त विचार करायचा नाही पेपरमध्ये. रिझल्टचा विचार पेपरमध्ये करायचा नाही. फक्त आपलं फुल अटेम्प्ट क्वेश्चन पेपर करायचा. एकही क्वेश्चन सोडायचा नाहीये. सगळ्याला सगळं. ठीक आहे. एखादा क्वेश्चन येतच नसेल त्याच्या रिलेटेड जे काही येतं ते लिहायचं आहे. झाड माहीत असेल तर झाडाला बांधलेली म्हैस लिहा. परंतु तो क्वेश्चन सोडायचा नाहीये. कारण अटेम्प्टचा 1-2 मार्क तुम्हाला मिळू शकतो. ठीक आहे. सर्वांना टीम आयुर्वेद मराठी करून ऑल द बेस्ट मित्रांनो. पेपर झाल्यानंतर सेंड करा. त्यानंतर आपण नेक्स्ट पेपर विषयी डिस्कस करूया. थँक यू. व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.